वसन व्याख्यानमालेचं 102 पुष्प 102व्या वर्षातलं आजचं हे 9वं पुष्प. हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते वरुण सुखराज यांचं आगमन झालेलं आहे. स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं हे पुष्प गुंफलं जात आहे. मी वरुण सुखराज यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट प्रसाद झावरे, अहमदाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास सोनवणे आणि शैलेश शेठ भोरे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. वसन व्याख्यानमालेच्या आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये गीत रामायण या ठिकाणी सादर केलं जाणार आहे. उद्या 10वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये अर्थ ग्लोबल या नियतकालिकाचे संपादक डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष येणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये भजन गंगा हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. मी व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे तसेच समोर बसलेले सर्व श्रोते यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसंच केबल टी व्हीच्या माध्यमातून या व्याख्यानाचा आस्वाद घेणाऱ्या सर्व श्रोत्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. नाशिकमधील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं हे पुष्प आपण गुंफत आहोत. प्रारंभी आपण स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांच्या जीवन कार्यावरील चित्रफित बघूया आणि त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो आपण स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय सदुभाऊ भोरे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात 11 महिने तुरुंगवास भोगला. चलेजावच्या लढ्यात ते अग्रभागी होते. ब्रिटिशांविरोधात सभा, बैठकीसाठी जागा, त्याचे नियोजन, प्रसंगी दळणवळणाची साधने विकसित करणे ह्यामागे होती फक्त देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा ध्यास. पंचवटी नागरिक मंडळाची स्थापना, मग त्यासाठी जागा खरेदी अशी नियोजनबद्ध कामे करीत कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली. सलग 25 वर्ष नाशिक नगरपालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या सेवाभावी कार्याची मोहोर उमटवली. 2दा नगराध्यक्षपद भूषवलं. मेनरोडवरील नाशिक नगरपालिकेची वास्तू त्यांच्याच कारकिर्दीत उभी राहिली. या काळात उदयाला आलेल्या प्रत्येक संस्थेत पदाधिकारी म्हणून आणि प्रसंगी पडद्याआड राहून या संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावला. स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणाऱ्या मानधनाचा संस्थांना मदतीसाठी, संस्था उभ्या करण्यासाठी विनियोग केला. कुटुंबातील बहुतांश सदस्य सदुभाऊंनी दिलेल्या संस्कारातून अनेक सामाजिक कार्य करीत समाजोन्नतीसाठी प्रयत्नशील आहेत. स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांना वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्र अभिवादन. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निरपराध आणि निष्पाप अशा पर्यटकांवर हल्ला केला
गोळीबार केला आणि स्वाभाविकच संपूर्ण देशभरच नव्हे तर जगभर संतापाची लाट निर्माण झाली. असं कृत्य काही पहिल्यांदाच घडलं होतं असं नाही. यापूर्वीही असे प्रकार अनेकदा घडले होते आणि आता अति झालं. कुठेतरी या विषयाचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे अशी जनभावना सर्वत्र निर्माण झाली होती आणि या जनभावनेची दखल केंद्र सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतली. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन लष्कराला कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार बहाल केले. आपण गेल्या 2 दिवसांपासून दूरचित्रवाणीवरून बातम्या बघत आहोत आणि जनसामान्यांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे, पाकिस्तानने आपल्या विरुद्ध केलेले क्षेपणास्त्र हल्ले निष्फळ ठरवणे आणि दहशतवाद्यांच्या मनात जरब आणि भीती निर्माण होईल अशा पद्धतीची खंबीर कारवाई आपल्या भारतीय लष्कराने केलेली आहे. आणि आपल्या भारताची जी काही परंपरा आहे, भारत कधीही कोणावर स्वतःहून हल्ला करत नाही, परंतु जर कोणी आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहत नाही, असा आपला इतिहास आहे. 1965चं युद्ध असेल, 1971चं युद्ध असेल किंवा त्यानंतर कारगिलमध्ये घडलेला प्रकार असेल, आणि आताही अशाच पद्धतीचा चोख प्रत्युत्तर आपलं भारतीय लष्कर देतं आहे. आणि हे पाहून आपल्या सर्वच भारतीयांना अतिशय आपल्या लष्कराचा, आपल्या सरकारचा अभिमान वाटतो आहे. यावेळी अतिशय एक चांगली समाधानाची बाब आहे की केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि एक संपूर्ण भारतीय समाजमन या दहशतवादी कृत्यांच्या विरुद्ध व्यक्त होत आहे. आपल्या भारतीय जवानांनी, तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी जे काही शौर्य दाखवलं आहे त्याचं आपण निश्चितपणे या ठिकाणी कौतुक करणार आहोत. आणि त्यामुळे आपण हे व्याख्यान सुरू करण्यापूर्वी आपलं राष्ट्रगीत गाऊया आणि सीमेवर लढणारे जे काही सर्व आपले शूर सैनिक आहेत त्यांना आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत हे भावना या ठिकाणी व्यक्त करूया. मी सर्वांना विनंती करतो, आपण 2 मिनटं आपल्या जागी उभं राहावं आणि सामुदायिक राष्ट्रगान यामध्ये सहभागी व्हावं. एक साथ सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलती तरंग. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे जनगत भाग्य विधाता. जय हे जय हे
जय है, जय 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 है। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे वंदे। आजचे वक्ते वरुण सुखराज यांच्या परिचयाची चित्रफित आपण या ठिकाणी बघूया। माणसाबरोबर विकसित होत गेली गोष्ट सांगण्याची शैली। मुंबईचा वरुण सुखराज गोष्ट सांगण्यात माहीर आहे। जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर त्यानं आत्महत्याग्रस्त शेतकरी, विधवा महिलांना मिळणारी मदत अशा विषयांवर टीव्ही मालिका केली। शेतकरी आंदोलनावर आधारित टू मच डेमोक्रेसी, लोकसभा निवडणुकीतील वाराणसी मतदारसंघाच्या निवडणुकीवर आधारित जमुरा हे माहितीपट गाजले। या माहितीपटांनी वरुण सुखराज हे नाव देशातच नाही तर जागतिक स्तरावर पोहोचलं। शब्द आणि प्रतिमांचा मेळ साधत तो लोकशाही, ग्रामीण संकट, आर्थिक संघर्ष, पर्यावरणीय समस्या अशा मुद्द्यांवर भाष्य करतो, गोष्ट सांगतो, वेगवेगळे पैलू उलगडतो। आमच्या काळात सगळ्यांवरच ही एक सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आपण जो काही कंटेंट बनवतोय, जी काही आपण मांडणी करतोय, ती करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही मांडणी ही केवळ आपल्या काळापुरता नसून त्याच्यातून एक आर्टिफिशियल ब्रेन त्याचा रेफरन्स म्हणून वापर करणार आहे आणि ज्याच्यावर आपला कंट्रोल नसेल वन्स वी क्रिएट द कंटेंट। वरुण सध्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील चरित्रपटासह पर्यावरण आणि बँकिंग क्षेत्रावरील माहितीपटांवर काम करतोय। वरुणचा विविध पुरस्कारांनी सन्मान झालाय। म्हणूनच गोष्ट सांगत समाजाचं प्रभावी चित्रण करणाऱ्या वरुण सुखराजला सलाम। वरुण सुखराज यांना नुकताच लोकसत्ताचा तरुण तेजांकित हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे। मी व्याख्यानमालेचे पदाधिकारी गणेश भोरे यांना विनंती करतो, आपण वरुण सुखराज यांचा सन्मान करावा, सत्कार करावा। वरुणजी म्हणाले होते की आज हे सत्कार नको, परंतु आपली एक प्रथा परंपरा आहे। मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांना विनंती करतो, चार्टर्ड अकाउंटंट प्रसाद झावरे यांना आपण सन्मानित करावं। अहमदाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास सोनवणे यांचा सत्कार हेमंत देवरे करतील। शैलेश भोरे यांचा सत्कार राजेंद्र शेळके करतील। आपण सर्वजण वरुण सुखराज यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत। नवभारत जाणीवेची उणीव हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे। या व्याख्यानानंतर या ठिकाणी गीतरामायणाचा कार्यक्रम संपन्न होईल। मी सुखराज यांना विनंती करतो आपल्याशी संवाद साधावा। हॅलो, नमस्कार। मी वरुण सुखराज। माझी छोटासा इंट्रो आत्ता आपण पाहिलात। सर्वप्रथम
ह्या अतिशय महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक अशा व्यासपीठावर मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेच्या सर्व आयोजकांचे आणि आपणा नाशिककरांचे आभार मानतो. आणि त्याचवेळी मी तुम्हाला ही खात्री देतो की मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे की मी कुठल्या व्यासपीठावरून बोलतो आहे, ह्या व्यासपीठावरून बोलण्याचा अर्थ काय होतो आणि या व्यासपीठावरून जे बोललं जातं हे फक्त आत्तापुरता नसून ते डॉक्युमेंट होणार असतं. आणि म्हणून ही संधी मी घेणार आहे. मला जे म्हणायचं आहे ते ह्या काळाचं, माझ्या वयाच्या अनेक कलाकारांचं, माझ्या मित्रमंडळींचं म्हणणं आम्हा सर्वांच्या वतीनं मी इथे मांडायला उभा आहे. मी म्हणजे जरी आपण ह्याला व्याख्यान मला म्हणत असलो तरी मी व्याख्यान देण्या इतकं काही ना माझं वय आहे ना माझा अनुभव विश्व आहे. आपण सर्व फार दिग्गज मंडळी आहेत माझ्यासमोर, त्यामुळे मी ह्याला व्याख्यान म्हणणारही नाही आणि मी तसं ते ठेवणारही नाही. मला संवाद होणं इथे अपेक्षित आहे. मुळात मी जाहिरात क्षेत्रात काम करणारा माणूस होतो, आता मी फिल्म मेकिंगमध्ये आहे, पण माझा मूळ पिंड हा जाहिरात क्षेत्रातला असल्यामुळे मी कायम असं म्हणतो की आपण संवाद साधण्यात आपण किती प्रगत होत जातो ह्याच्यावर आपली समाज म्हणून प्रगती डिपेंड करते. म्हणजे पूर्वी सगळंच एकतर्फी असायचं. ज्यावेळी पहिल्यांदा न्यूजपेपर आले, टेलिव्हिजन आले, रेडिओ आले, कुणीतरी कुठेतरी बोलतं आहे आणि आपण कुठेतरी ऐकायचं, हा वन वे कम्युनिकेशन होता. गेल्या काही वर्षांमध्ये ह्याच्यात फार मोठी क्रांती झाली आणि समाज माध्यमं आली. समाज माध्यमाचा सर्वात पहिला जर काही परिणाम झाला असेल तर एकतर्फी संवाद संपून डायलॉग सुरू झाला. म्हणजे फक्त आता तुम्ही एक होर्डिंग नाही बघत, तुम्ही ज्यावेळी एखाद्या प्रोडक्ट तुम्हाला आवडत नाही, एखादा विचार आवडत नाही, त्यावेळी त्याच्यावर तुम्ही व्यक्त होऊ शकता. ही जी क्रांती आहे संवादातली ती मला असं वाटलं आपल्या प्रगतीचं सगळ्यात मोठं द्योतक आहे. आणि तोच नियम आपण आता इथे आजही पाळूया. मी बोलत असताना कुठलाही मुद्दा, कुठलंही माझं म्हणणं तुम्हाला जर मान्य नसेल, त्याच्याविषयी प्रश्न असेल, त्याचा निषेध करायचा असेल किंवा त्याच्याविषयी अजून जाणून घ्यायचं असेल तर प्लीज हात वर करा आणि मला विचारा, आपण त्या पद्धतीने बोलूया. मी काही भाषण लिहून आणलेलं नाही आहे. अर्थातच या व्यासपीठाची जबाबदारीची जाणीव असल्यामुळे मी माझे काही मुद्दे इथे समोर ठेवलेले आहेत, पण आपण हा संवाद करूया. मला खात्री आहे आणि माझी इच्छा आहे की माझ्या अनेक मुद्द्यांशी आणि माझ्या मतांशी आपण सहमत नसावं, कारण तसंच लोकशाहीला अभिप्रेत असतं, त्यालाच एक सुदृढ समाज म्हणतात. त्यामुळे जितके जास्त प्रश्न आणि अशा पद्धतीचे आक्षेप येतील तेवढे मला जास्त तेवढा हुरूप येईल आपल्याशी चर्चा करायला. आज खरं तर आपण युद्धाच्या छायेत हा संवाद साधतो आहे. आणि मी युद्ध ज्यावेळी म्हणतो त्यावेळी मी टेलिव्हिजन स्टुडिओतलं युद्ध म्हणत नाही आहे. मी खरोखरच्या बॉर्डरवरचं, खरोखरच्या सीमेवरच्या युद्धाविषयी बोलतो आहे, जिथे खरोखरची माणसं राहतात, जे खरोखरचे आपल्या देशाचे नागरिक आहेत, जे या युद्धाला तोंड देत आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्या वतीनं आपले सगळे सैनिक त्या सीमेवर लढत आहेत. त्या सर्वांना सगळ्यात आधी माझा सलाम मी ह्या माध्यमातून देऊ इच्छितो आणि त्यांना हे सांगू इच्छितो की देश म्हणून आम्ही सर्व प्रकारचे वैचारिक मतभेद, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने आपल्यासोबत आहोत. ह्या देशाचं रक्षण करणं ही आपली आत्ता सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची प्रायोरिटी आहे. पण त्याचवेळी असे प्रसंग ज्यावेळी आपल्यावर येतात, अशा चॅलेंजेसमधून आपण समाज म्हणून जातो, त्याचवेळी आपल्याला एका गोष्टीचा अभ्यास करता येतो किंवा समजून घेता येतं, देश म्हणजे नक्की काय, आपण कशाला देश म्हणतो. आपण आज गोदावरीच्या काठावर आहोत. गोदावरी कधीपासून वाहते आपल्याला माहीत नाही आहे, तिला ह्या देशाचं नाव माहीत नाही आहे, तिला फक्त इथली मनं, इथली संस्कृती माहिती आहे, कारण ती तिच्याच कुशीत वाढलेली आहे. आपण सर्वजण त्याच कुशीत वाढलेलो आहोत. आज इथून बोलताना माझ्या अंगावर शहारे येत आहेत, कारण ज्या ऐतिहासिक ठिकाणी आपण उभे राहून बोलतोय इथे काय काय घडलं असेल, ह्या नदीने, ह्या किनाऱ्यानं काय काय बघितलं असेल, किती स्थित्यंतरं बघितली असतील, आणि तिथेच एका महत्त्वाच्या स्थित्यंतराच्या काळात आपण हा संवाद साधतोय. आजकाल माझी एक सर्वांना विनंती आहे, आजकाल कुठल्याही म्हणजे इथे उपस्थित असणाऱ्या आणि ऑनलाईन बघणाऱ्यांना सुद्धा, आजकाल कुठलीही चर्चा सुरू झाली की आपल्याला लेबल करायला फार पटकन आवडतं की अरे हा तर उजव्या विचारसरणीचा, हा डाव्या विचारसरणीचा, हा ह्या पक्षाचा, हा त्या पक्षाचा. मी एक विनंती सर्वात आधी करू इच्छितो. मी जी चर्चा करतोय ती राईट किंवा लेफ्ट अशी नसून राईट आणि रॉंग अशी आहे. मला उजवी विचारसरणी किंवा डावी विचारसरणी यात न अडकता योग्य आणि अयोग्य ह्याच्यावर आत्ता ह्या घडीला चर्चा व्हावी असं वाटतं. आणि त्याचं कारण आपण पुन्हा
युद्धाच्या छायेतून जातो आहे. एक 10-15 दिवसापूर्वी माझ्या ह्या बोलण्याचा विषय, त्याचा थोडासा फ्लो फारच वेगळा होता, पण गेल्या काही दिवसांमध्ये तो बदलला आणि तो नॅचरल फ्लो मी आता इथून फॉलो करायचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम आपण हे एक्सेप्ट करूया की धर्म, भाषा, जात, प्रांत, पेहराव, अन्न ह्या सगळ्या बाबतीत मला नाही वाटत भारतासारखा इतर कुठला देश जगाच्या पाठीवर असेल. आणि असं सगळं असताना, एवढं सगळं वैविध्य असतानाही आपण आजपर्यंत खरं तर बरे टिकून राहिलेलो आहोत, ज्याची जगात कुणालाच शाश्वती नव्हती की आपण असे टिकून राहू. आणि हे टिकून राहण्यामागे काय आहे त्याची चर्चा आज मला करायची आहे. मी एक्सपर्ट नाही, मी एक कलाकार आहे. मी जे बोलणार आहे ते एक्सपर्ट अनेक्डोट्स नसतील, त्या माझ्या भावना असतील, कारण आम्ही कलाकार भावनेच्या दृष्टीने जगाकडे बघतो. तुम्ही आत्ता मला विचाराल की ह्या सीमेवर काय चाललं आहे, तिथे किती रणगाड्यात, ह्याविषयी मला माहीत नाही, मी त्यातला तज्ज्ञ अजिबात नाही आहे. पण या देशाच्या मनात आत्ता काय चाललं आहे, काय चालायला हवं, ह्याच्याविषयी मी चर्चा करणार आहे. माझा आजचा विषय आहे नवा भारत, जाणीवेची उणीव. हा विषय निवडावासा वाटला ह्याचं कारण फक्त आत्ता काही घडतं आहे ते नाही आहे. ज्यावेळी पहिल्यांदा मला श्रीकांत बेणी सरांचा आणि आमच्या किशोर अहिरे सरांचा फोन आलेला की तुम्ही कशावर बोलाल, तर मला असं वाटलं की ह्या विषयावर आत्ता बोलणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की अस्मितांचा अतिरेक झालेला असताना जाणीवांचा अंत होतोय, ही आजची परिस्थिती आहे. आपल्याला बऱ्याचदा गल्लत आपली होते अस्मिता आणि जाणीव याच्यामध्ये. म्हणजे आपण भारतीय आहोत, आपली भाषा, आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रातले आहोत, आपण अमुक धर्माचे आहोत, आपण तमुक जाणीचे आहोत, हे सगळी झाले आपल्या अस्मिता. पण आपल्यासारखीच माणसं, आपल्यासारख्याच माणसांपासून बनलेल्या समाजाचा आपण भाग आहोत, ही झाली जाणीव. मी त्या जाणीवेविषयी आज बोलणार आहे आणि त्याला ह्या आत्ताच्या सर्व घडामोडींची पार्श्वभूमी नक्कीच आहे. माणूस सर्वप्रथम म्हणजे मला वाटतं युवाल नोआ हरारीनी अशी मांडणी केली आहे की ज्यावेळी आपण एक हंटर गॅदरर सोसायटी होतो, म्हणजे शिकार करायची, गोळा करायचं, खायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा शिकार करायची, जे कुठलाही प्राणी करतो तसंच आपण करत होतो. ज्यावेळी आपण संचय करत नव्हतो, समाज म्हणून आपण सोबत राहत नव्हतो, त्यावेळी असं कधीतरी झालं असेल का की कुठल्या तरी शिकारीला जात असताना किंवा कुठली तरी शिकार चालू असताना एखाद्या प्राण्याच्या पंजाने एखाद्या माणसाच्या हाताला इजा झाली आहे आणि दुसरा माणूस धावत गेला आणि त्याला काहीतरी पाला किंवा लेप लावला आहे. तो जो क्षण होता तो आपल्याला मनुष्य प्राण्यापासून मनुष्य बनवणारा क्षण होता. कारण त्या क्षणात जाणीव ह्या गोष्टीची सुरुवात झाली आपल्या मनामध्ये, माणूस म्हणून, प्राणी म्हणून, समाज म्हणून. त्या क्षणाला साक्षी ठेवून तिथून पुढच्या आणि आत्ताच्या प्रवासाविषयी मला बोलायचं आहे. जाणीव, ज्याला आपण दर्दमंदी असं म्हणतो. मला माहिती आहे इथे खटकलं नसेल तरी अनेकांना ऑनलाईन ऐकताना खटकलं असेल की अरे हा गोदावरीच्या काठी उभं राहून दर्दमंदीसारखा उर्दू शब्द का वापरतोय. तर आपण तिथूनच सुरुवात करूया. जाणीवा ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. भाषा, धर्म, प्रांत, अन्न, जात आणि वर्ग ह्या सगळ्यांच्या समावेशातून आपल्या जाणीवा तयार होतात. त्या धारदार होतात, कधी बोथट होतात, कधी उफाळून येतात, कधी पूर्ण थंड बसतात. त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची जाणीव, कारण ती गोष्ट आपल्याला अन्य प्राण्यांपासून वेगळी करते, ती म्हणजे भाषा. मी हे आज का सांगतोय त्याचं कारण ज्यावेळी आपले जवान तिथे सीमेवर आपली जमीन, आपल्या हक्काची जमीन वाचवण्यासाठी धडपडत आहेत, त्यावेळी आपण आपल्या हक्काचा देश वाचवण्यासाठी काय करतोय. आणि आपल्या हक्काचा देश म्हणजे फक्त जमीन नाही. मी एक आता शेर तुम्हाला ऐकवणार आहे, लगेच ऑकवर्ड होऊ नका, तुम्हाला आवडेल हा शेर. खुशी के दौरे दौरे से है या रंजो महन पहले, बहार आती है पीछे और खिजा गिर्द चमन पहले. हा शेर ऐकलाय कधी? मी नाशिकमध्ये आहे म्हणून मुद्दा माझा हा शेर इथे उद्धृत केला. हा शेर कुणाचा आहे, कुणाला अंदाज आहे? आपल्यापैकी कुणीही हे सांगू शकता हा शेर कुणाचा आहे? उर्दू भाषेतला शेर आहे बरं का. हा शेर लिहिला आहे विनायक दामोदर सावरकर यांनी. ते नाशिकचे होते. त्यांची राजकीय मतं बऱ्याच अंशी मला पटत नाहीत आणि मला नाही वाटत ह्याची त्यांना किंवा इतर कोणालाही काही अडचण असायचं कारण आहे. पण मला हे सांगायचं आहे की उर्दू ही आपली भाषा आहे. ज्यावेळी आपण आपली जमीन क्लेम करतोय त्यावेळी आपल्याला आपली भाषासुद्धा क्लेम करता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण झटलं पाहिजे. भगतसिंगांची पत्र उर्दूमध्ये आहेत. आझादांनी उर्दूमध्ये लिहिलं आहे. उर्दू ही भारताची भाषा आहे जी आपल्या जाणीवेच्या मुळाशी आहे.
आणि त्याच एका कारणाने मी हा शेअर आत्ता इथं उद्धृत केला. आपण ज्यावेळी देश म्हणतो त्यावेळी त्या देशाचे खूप सारे कंगोरे असतात. गेल्या काही काळात आपल्याला ही सवय लागलेली आहे समाज म्हणून, समाज माध्यमांवरचे युजर्स म्हणून, की आपण पटपट लेबल करतो, अरे ह्या अशा भाषेत बोलतो त्या तशा, हे सगळं मिळून आपण एक देश बनतो. म्हणून मी ह्या शेअरनी आजच्या माझ्या चर्चेची सुरुवात करतोय. मी जसं मगाशी म्हणालो 10-15 दिवसापूर्वी कदाचित माझ्या बोलण्याचा ओघ थोडासा वेगळा असता, मी फार वेगळ्या कॉन्टेक्स्टनी बोललो असतो. पण ह्या सगळ्या दरम्यान एक घटना घडली, अतिशय दुर्दैवी, निषेधार्ह, घृणास्पद, लाजिरवाणी आणि चीड आणणारी. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. आपण आज ही चर्चा इथे करत असताना ह्या घटनेचा उल्लेख टाळणं आपल्याला शक्य नाही, आपण टाळू नये. मी सुरुवातीला सांगितलं सत्कार नको, त्याचं कारण आपण युद्ध परिस्थितीतून जातोय. कोण जिंकतंय कोण हरतंय ही पुढची गोष्ट, पण मुळात आपण युद्ध परिस्थितीतून जात असताना आपण त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पहलगामचा हल्ला झाला, त्यानंतर जे काही झालं त्या सगळ्या गडबडीत मी स्वतः काश्मीरला गेलो. मी परवाच रात्री काश्मीरवरून आलो आहे. तोपर्यंत माझ्या बोलण्याचा विषय थोडा वेगळा होता, आता मी तो थोडासा बदललेला आहे. मी माझ्या या प्रवासाविषयी बोलणार आहे, आपल्या काश्मीरविषयी मी बोलणार आहे. पण त्यापूर्वी ज्या एका फिल्ममुळे मला देशात विदेशात सगळीकडे ओळखलं जातं किंवा असं बोलवलं जातं, त्या फिल्मची सुरुवात कशी झाली तिथूनच जाणीवांच्या ह्या गप्पांची खरी माझी सुरुवात होते. टू मच डेमोक्रेसी नावाची माझी एक फिल्म आहे. दिल्लीला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, आपण ही चर्चा करत असताना आपण आपले सगळे चष्मे, माझा थोडा ब्रॉड आहे, इतर न दिसणारे चष्मे बाजूला काढूया. आपण फेलो इंडियन्स म्हणून एकमेकांशी बोलूया. आत्ता आपण एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या सोबत हातात हात घट्ट धरून राहणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. ते न पटणं मी समजू शकतो, पण ऐकताना कृपया चष्मे बाजूला ठेवूया. तर दिल्लीच्या सीमेवर 2020च्या दरम्यान नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकरी आंदोलन करायला गेले. त्यांचे जे काही मुद्दे होते, त्यांना ते कायदे हवे होते नको होते, कोणाचं सरकार आहे, कोण पंतप्रधान आहे, हे सगळं आपण बाजूला ठेवून देऊया. त्यावेळी एक घटना घडली. सगळीजण आपण कोविडच्या काळातून जात होतो, मीही जात होतो, आर्थिक प्रश्न होते, सगळंच होतं. ही घटना मी अनेकदा लिहिली आहे, बोललो आहे, पण आज बोलतो आहे कारण वसंत व्याख्यानमालेच्या आर्काईव्हमध्ये ही घटना नोंदली जावी की ही घटना घडली आणि ह्या घटनेतून माझ्या जाणीवेचा प्रवास झाला. कुणीतरी होतं जे हे ह्या घटनांविषयी बोलत होतं आणि तो कुणीतरी एक मी होतो, ह्याची मला स्वतःला एक शांतता लाभावी म्हणून मी ही घटना पुन्हा सांगतोय. तर तिकडे सीमेवर, आता सीमा म्हणजे दिल्लीची सीमा, आता आपण कन्फ्यूज नको होऊया. दिल्लीच्या आपल्या राजधानीच्या सीमेवर या देशाचे लाखो शेतकरी थांबले होते. त्याच्याविषयी उलटसुलट बातम्या ज्या आता आपल्याला आताच्या रोजच्या आहेत चालू होत्या. आणि त्याच दरम्यान आमच्या सोसायटीमध्ये एक छोटासा गेट टुगेदर टाईप होतं. तर मी गेलेलो, माझी बायको स्नेहा होती, माझी मुलगी शक्ती होती आणि इतर काही आमच्याच सोसायटीमध्ये राहणारी कुटुंब होती. आणि आपल्या लाडका विषय चर्चेचा बोलता बोलता राजकारणावरती चर्चा आली. तर तिथे असलेल्या माझ्या एका, आता त्याला मित्र म्हणू की नको हा मला खरंच प्रश्न आहे, पण तिथे असलेल्या एका माणसाचं, जो खरं तर पेशानं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो असं बोलताना म्हणाला की गोळ्या का नाही घालत या सालांना सगळ्यांना. सॉरी माझ्या शब्दांसाठी, पण हे त्याचे शब्द होते. दुसरा एक जण म्हणाला की हो म्हातारे कोतारेच तर दिसत आहेत, 15-20 जणांचे हातपाय तोडले तर बाकीचे घरी जातील. ही चर्चा मी ऐकली आणि मी भयंकर अस्वस्थ झालो. त्याचं कारण तो ज्या लोकांविषयी बोलत होता ते सर्व भारतीय होते. त्यांचे प्रश्न वेगळे असतील, त्यांना त्यांच्या मागण्या वेगळ्या असतील, त्यांची भाषाही तुमच्यापेक्षा कदाचित वेगळी असेल, कारण तेच आपलं भारतीयत्व आहे, पण ते सगळे भारतीय होते. एका भारतीय माणसाला दुसऱ्या भारतीय माणसाला गोळी मारावीशी वाटावी असं काय गडबडलंय आपलं? या प्रश्नानं मला रात्रभर झोप लागली नाही. माझा पुढचा धोका जो मला दिसत होता की त्याची मुलं आणि माझी मुलगी सोबत खेळत होते. आपण कुठल्या समाजात ह्या मुलांना वाढवणार आहोत? म्हाताऱ्या कोताऱ्या शेतकऱ्यांना गोळी घालावीशी वाटावी इतक्या आपल्या जाणीवा ह्या टोकावर आल्या आहेत का? आणि जर आल्या असतील तर त्या का आल्या आहेत ह्याचा आपण विचार करायला हवा. पाकिस्तानी अतिरेक्यांविषयी कोणत्याही प्रकारची जराशी सुद्धा हमदर्दी असण्याचं कारणच नाही आहे. ते माणूस म्हटले जावेत असे नाहीच आहेत. पण त्याच्या 4 वर्ष आधीची गोष्ट मी करतोय की जे आपल्याच देशातली माणसं आहेत त्यातल्या अनेक मी कुटुंबातल्या लोकांना भेटलो, त्यातल्या अनेक कुटुंबातली मुलं
ही आपल्या सैन्यात आहेत आणि आज ती तुमच्या सीमेचं रक्षण करतायत. ज्यांच्या आई वडिलांना गोळ्या घालण्याच्या भाषा आपण 2020 करत होतो. म्हणून मी सांगतो, जाणीवा आपल्याला निरखून नीट तपासून बघणं का गरजेचं आहे. तर त्या गोष्टीतून अस्वस्थ होऊन मी तिसऱ्या दिवशी माझं आणि स्नेहाचं बोलणं झालं आणि मी दिल्लीला गेलो आणि मग तिथून पुढचा जो प्रवास आहे तो मी टिपला आणि त्याची आम्ही एक फिल्म बनवली. अर्थात त्याचं श्रेय माझं एकट्याचं नाही, आमच्या सर्व टीमनी प्रचंड मेहनत घेतली 1.5-2 वर्ष आणि त्याच्यातून जी फिल्म निर्माण झाली ती टू मच डेमोक्रेसी. ज्या फिल्मनं मला जाहिरात क्षेत्रातून बाजूला करून एक फिल्म मेकर म्हणून ओळख दिली आणि तिथून माझा फिल्म मेकिंगचा प्रवास सुरू झाला. तो प्रवासच मुळात सुरू झाला आहे ह्या प्रश्नातून की आपल्या जाणीवांचं झालं आहे काय, आपल्याला असं काय झालं आहे की आपण असे वागायला लागलो आहे. मी पुन्हा सांगतो, युद्ध परिस्थिती असतानाच, कुटुंबावर संकट आलेलं असतानाच कुटुंबातल्या प्रश्नांवर आपल्याला सखोल विचार करावा लागतो आणि करायचाच असतो. म्हणून आजची ही चर्चा. तर ही झाली टू मच डेमोक्रेसीची गोष्ट. कट टू काही दिवसांपूर्वी मी ह्याच व्याख्यानासाठी काही गोष्टी वाचत होतो, तयारी करत होतो. माझी एक पुढची फिल्म येते, त्या फिल्मचं ट्रेलर एडिटचं काम चालू होतं आणि ती भयानक बातमी आपल्या सर्वांपर्यंत आली की पहलगामला असा हल्ला झाला आहे. मला अजिबात असं वाटत नाही, अजिबातच, कुठल्याही सहृदयी माणसाला ते दृश्य बघून दुःख, राग झाला नसेल. पण त्याच्यावरची आपली रिॲक्शन काय होती ह्याच्याविषयी मला चर्चा करायची आणि तिथेच आपल्या जाणीवांचा पुन्हा एकदा आपल्याला उहापोह करायला हवा. तो हल्ला झाल्याचे व्हिडिओज यायला लागले. हल्ला झाल्याच्या अर्थात हे देखील इतिहासात पहिल्यांदा झालंय की धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्यात आणि हो झालंय ते तसं. ह्या टोकाला आपण आज आलोय आणि मग त्याच्यानंतर काय सुरू झालं, सोशल मीडियावरती फक्त एक चर्चा सुरू झाली की ह्यावेळी धर्म विचारून मारलं. त्यावेळी आपण ही गोष्ट फार फार इझिली विसरलो की ज्यांना मारलं गेलं ते सगळे भारतीय आधी होते आणि ज्यांनी त्यांना वाचवलं ते सुद्धा सगळे आधी भारतीय होते आणि ह्या दोघांचे धर्म वेगवेगळे होते त्या क्षणी. हे नंतरच्या काही दिवसांमध्ये आपल्याला लक्षात आलं. पण त्यावेळी एक भयंकर गोष्ट जाणवली आणि जी आज मला इथे नोंदून ठेवावीशी वाटते ती अशी की त्या दिवशी जे ट्विट्स सोशल मीडियावर वेगवेगळ्या वॉररूम्समधून येत होते त्यातले काही ट्विट्स हे स्पॉन्सर्ड होते. त्याच्यावर तसं लिहिलेलं होतं. स्पॉन्सर्ड म्हणजे ज्याच्यावर पैसे खर्च करून तुम्हाला दाखवले जातात. हा आतंकवादाला हे उत्तर असू शकत नाही. आपण जे पहिलं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तिथूनच या जाणीवांच्या प्रश्नांची सुरुवात होते. त्यावेळी आपण देश म्हणून, आजही आपण देश म्हणून एक आहोत, त्यावेळी आपण देश म्हणून एकत्र राहिला होतं. पण आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात अशी केली की ही लोकांची यादी आहे, ह्या लोकांकडून हे विकत घेऊ नका, ह्या लोकांशी तुम्ही संबंध ठेवू नका, ह्या लोकांबरोबर तुम्ही व्यवहार करू नका. पुन्हा सांगतो, हा जाणीवांचा प्रश्न आहे, हा राजकीय प्रश्न नाही. आपली पहिली रिॲक्शन त्याच्यावर हीच होती की तुम्ही मुसलमानांकडून काही घेऊ नका. हे मी आता का म्हणतोय त्याचं कारण ह्याच रिॲक्शनमध्ये मी काश्मीरला गेलो आणि त्या काश्मीरच्या प्रवासातले अनुभव मी काही आत्ता तुमच्याशी शेअर करणार आहे. मुळात एकतर सप्लाय चेन नावाचा प्रकार आपल्या देशात अनेकांना लक्षात येत नाही. म्हणजे आपण जरी म्हणालो की ह्या अमुक माणसाकडून हे घेऊ नकोस, म्हणजे ठाणे, मुंबई किंवा पुण्यातल्या एखाद्या फळवाल्याकडून अमुक गोष्ट घेऊ नकोस, ते फळ जो ते विकतोय ते नाशिकच्या आसपास कोणीतरी उगवलेलं असतं, त्याचा धर्म आपल्याला माहिती नसतो आणि त्या सगळ्याचं खरं तर काही कर्तव्य नसतं. अशा या परिस्थितीत मी काश्मीरला गेलो. आता आपण थोडंसं फास्ट फॉरवर्ड करूया. ज्या मुलीचे फोटो, ज्या दुर्दैवी अभागी मुलीचे फोटो आपण सर्वांनी सर्वप्रथम बघितले, मी अजूनही त्या क्षणातून बाहेर येऊ शकत नाही आहे. कारण पहलगामच्या त्याच ठिकाणी बरोबर 2 वर्षापूर्वी मीही माझ्या परिवारासोबत होतो. हा विचारच हादरवून टाकणारा होता. त्याच मुलीला आत्ता 4 दिवसापूर्वी समाज म्हणून आपण काय वागणूक दिली आणि ह्या दरम्यान जे घडलं तो हा माझा प्रवास. त्यात पुन्हा एक चर्चा सुरू झाली हा हल्ला घडल्यानंतर की अरे काश्मीरला तुम्ही कसे काय जाऊ शकता, काश्मीर बॉयकॉट करा. मी पुन्हा सांगतो, हे बोलण्याची आज गरज का आहे त्याचं कारण मुंबईत एखादा हल्ला झाला की आपण दुसऱ्या दिवशी सगळे लोकल गाड्यांचे फोटो टाकतो. मुंबई स्पिरिट बघा, मुंबई पुन्हा धावू लागली, मुंबई पुन्हा चालू लागली. हे काश्मीरनी चालावं अशी आपली इच्छा नव्हती का? आणि जर ती आपली नसेल तर मग आपलंच काहीतरी चुकतंय असं आपल्याला वाटत नाही का? आणि ह्याच गिल्टमधून
मी काश्मीरला गेलो. खरं तर सरहद नावाची संस्था आहे, संजय नहार पुण्याचे, जे काश्मीरींबरोबर काम करतात, त्यांच्याबरोबर माझा फोन झाला. म्हटलं आपण जाऊ आणि आपण तिथे काय घडतंय ते एक रेकॉर्ड करू आणि लोकांसाठी आणू. त्या आपल्या भारतीय भावंडांची ही गोष्ट आहे. मी काश्मीरला गेलो. पहिला दिवस श्रीनगरला सकाळी मी उतरलो. अर्थातच तू काश्मीरला का चाललायस असे खूप सारे मेसेजेस आले होते. म्हटलं कारण तो माझ्या देशाचा भाग आहे आणि मी तो क्लेम करणार. ज्यासाठी इतकी वर्ष आम्ही इतके सिनेमे काढले, इतकी गाणी बनवली, करोडो रुपये खर्च केले, केवळ सतत हे अंडरलाईन करायला की काश्मीर आमचं आहे. आज म्हटलं वेळ आहे हे सांगायची की हो काश्मीर आमचं आहे. म्हणून मी चाललो आहे. माझ्या विमानामध्ये मोजून 5 जण होती. मी श्रीनगरला सकाळी उतरलो. पुन्हा सांगतो ह्याच्यात काही ब्रेवरी नाही आहे. मला सगळ्यात जास्त वाईट त्यावेळी वाटलं की ज्यावेळी खूप लोकांचे मेसेज आले, अरे काय तुझं डेअरिंग आहे. अरे माझ्याच देशातल्या एका प्रांतात जायला जर मला डेअरिंग करावं लागत असेल तर काहीतरी चुकतंय असं आपल्याला वाटत नाही का. पहिल्याच दिवशी मी गेलो पहलगामला मी गेलो. डेझर्टेड, लॉकडाऊनमध्ये जसं वातावरण होतं तसं वातावरण. एक चिटपाखरू रस्त्यावर नाही. मी एकटाच बाहेरचा माणूस रस्त्यावर त्यावेळी त्या क्षणी तरी होतो. सकाळ संध्याकाळ इतर येऊन गेले असतील अनेक लोक. मी त्यावेळी एकटा होतो. आणि तिथे मी काही माझ्या ओळखीच्या मित्रांच्या थ्रू काही लोकांना भेटायला सुरुवात केली. तिथे सगळ्यात पहिल्यांदा मला भेटला वाहिद वाणी. वाहिद हा तो माणूस आहे ज्याला सगळ्यात पहिल्यांदा वरतून मेसेज येतो. तिथल्या पोनी संघटनांचा अध्यक्ष आहे. पोनी म्हणजे खेचरांची जी संघटना असते त्या सगळ्यांचा तो अध्यक्ष आहे. त्याला बैसरणमधून पहिला निरोप आला की वर काहीतरी घडलंय, ताबडतोब वर पोचा. तो रोजच्या रस्त्याने न जाता, त्याला 45-50 मिनिटं लागतात तिकडून जायला, तो असा उलटा उभी डोंगराची चिखलातली वाट चढून 30 मिनिटात वर पोचला. त्याला तुम्ही अनेक व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. आता मी काश्मीरला होतो त्यामुळे मला ह्याचं प्रेझेंटेशन बनवायला वेळ नाही मिळाला. माझा फोटो आहे माझ्या सोशल मीडियावर जाऊन तुम्ही बघू शकता. त्या वाहिदला मी भेटलो. तो पहिला माणूस होता तिथे वर पोचणार आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळीकडे त्यांच्या ग्रुपमध्ये मेसेज पाठवले की इथे हल्ला झालाय, ताबडतोब वर या. पहिली जी लोक पोचली आणि ज्यांनी खांद्यावर घेऊन जमेल तसं, बरं चेष्टा नाही आहे, 10 किलोची बॅग उचलून तुम्ही बैसरांचा रस्ता चढून किंवा उतरून दाखवा, आपल्याला लक्षात येईल काय भयंकर परिस्थिती होते. तिथे पहिली जी 100-125 लोकं पोचली ती सगळी मुसलमान होती आणि ती सगळी भारतीय होती. त्यातल्या वाहिदला मी भेटलो. त्यातल्या रईसला मी भेटलो. थोड्या वेळाने रईसला मी विचारलं काय वाटते तुला. तो म्हणतो की मला आत्ताही हार्ट अटॅक येईल विचार करून. रईस तो घोडेवाला आहे ज्यांनी पहिल्यांदा किती मृतदेह आहेत ते स्वतःच्या हाताने मोजले आणि तो अजूनही त्या मानसिक शॉकमधून बाहेर आलेला नाही आहे. मी ज्या दिवशी रईसला भेटलो त्या दिवशी तो रडला. त्याला मला वाटतं 5-6 दिवस झालेले घटना घडून गेल्यानंतर तोला मला त्या क्षणाला असं वाटलेलं की मला आत्ता हार्ट अटॅक येईल. मला आत्ताही वाटतं की मला कधीही हार्ट अटॅक येईल त्या दृश्याचा विचार करून. त्याचं नाव रईस. त्याच्यानंतर दानापानी नावाचं पहलगामच्या मेन मार्केटमध्ये हॉटेल आहे, एका शीख माणसाचं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो. तिथे ही सगळी मंडळी, ॲडव्होकेट इमाद मीर आणि अशी सगळी मंडळी घोळका करून माझ्याबरोबर बसलेली. विश्वास ठेवा माझ्यापेक्षा जास्त भेदरलेले, घाबरलेले आणि शॉक्ड ती लोकं होती. हे मी सगळं एवढ्यासाठी सांगतोय, हा माझा पहिला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. आणि तिथे तेवढ्यात एक मुलगा आला. तिथल्या त्या रियाजबाई म्हणून ज्यांचं रिसॉर्ट आहे त्यांचा तो पुतण्या, तो अनेक वर्ष पुण्याला शिकायला होता. त्याचं पहिलं वाक्य, अरे मी माझ्या मराठी भाऊला भेटायला आलो. इमॅजिन करा हे त्या क्षणी पहलगाममध्ये ऐकताना मला काय वाटलं असेल. आणि त्याच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी बरोबर महाराष्ट्र दिन होता. हे भारतीयत्व आहे. तो मुलगा, त्या मुलाशी मी ज्यावेळी बोलायला सुरुवात केली, मी त्याला म्हटलं की कॅमेऱ्यावर बोलशील का. तो मुलगा रडायला लागला. माझी फिल्म येईल काही दिवसांमध्ये, पण न झालेली एक फिल्म आहे जी मला तुमच्याबरोबर शेअर करायची. तो मुलगा 2 दिवसापूर्वी की 1 दिवसापूर्वी, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, आता ते तारखांचा घोळ होतोय थोडा, एका मोठ्या पत्रकाराबरोबर यूट्यूबवर बोलला आणि तो पोटतिडकीने सांगत होता की आम्ही हिंदुस्थानी आहोत, मी भारतीय आहे, मला प्लीज तुम्ही समजून घ्या, आम्ही अडचणीत आहोत, आम्हाला तुमच्या प्रेमाची गरज आहे. हा व्हिडिओ रिलीज झाला, तो पॉप्युलर झाला. त्यानंतर त्या मुलाचं नाव सर्च करून दिवस रात्र त्याला आणि त्याच्या घरातल्यांना भयंकररित्या ट्रोल करण्यात आलं. तो मुलगा माझ्याशी बोलताना ढसाढसा रडला आणि मला म्हणाला, तुम्हाला खरंच माझ्यासाठी काही करायचं आहे का हो. म्हटलं हो. तोला प्लीज माझी गोष्ट कोणाला सांगू नका, कारण मी एकदा सांगायचा प्रयत्न केला, माझं जीणं हराम झालंय.
कुठे गेल्या आहेत आपल्या जाणीवा. त्याचा व्हिडिओ त्यांनी मला दाखवला. तो बोला, ह्या व्हिडिओत मी काय चुकीचं बोललोय सर सांगा. मी हेच म्हणालोय की आम्ही हे का करू. म्हणजे जो आपल्याला पहिला की तुम्हीच मदत केली, तो म्हणतो की तुमच्या जीवावर तर आम्ही जगतो. तुमच्या म्हणजे पुन्हा ते आता असं धरू नका, ते तुम्हाला तुमच्या म्हणजे पर्यटकांच्या जीवावर. मला महाबळेश्वरमध्ये सुद्धा तुमच्या म्हणतात की तुम्ही लोक येता ह्या सीझनला वगैरे वगैरे. त्यामुळे असला खोडसाळपणा करण्यात काही अर्थ नाही आहे. तुमच्या जीवावर आम्ही जगतो, तुम्हा पर्यटकांच्या जीवावर आमची घरं चालतात. इतक्या वर्षांनी कधी नव्हे ते आम्ही ह्या पद्धतीची रौनक बघितली आहे आमच्या गावांमध्ये, शहरांमध्ये. आम्ही असं कसं घडू देऊ. हे जर मी म्हणालो तर माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या घरातल्या बायकांना ज्या भाषेत, आणि त्याचा नंबर शोधून काढला लोकांनी, आणि त्याच्यानंतर तो गुगलवर टॉप ट्रेंडिंग होता. का? कारण सगळ्यात जास्त शिव्या त्याला देत होतो. उर्वरित आपण नागरिक. मला हे आज बोलावंसं एवढ्यासाठी वाटतंय की आज तो आहे, उद्या कुणी इतर असेल. आपल्याला ह्या परिस्थितीत पुन्हा आपल्या जाणीवा कुठे चालल्यात ह्याचा विचार करावा लागेल. आणि हा आत्ताचा मुद्दा नाही आहे. सादत हसन मंटो नाव ऐकलंय का आपल्यापैकी कोणी? सादत हसन मंटो नावाचे फार भन्नाट लेखक होऊन गेले. ते फाळणीच्या वेळी ते भारतात होते आणि ते फाळणीच्या वेळी पाकिस्तानला निघाले. सादत हसन मंटो हे मुस्लिम काय नियमावलीप्रमाणे अजिबात मुस्लिम नव्हते. ते सगळं करायचे जे मुसलमान समाजामध्ये वर्ज्य आहे. तर त्यांचा एक मित्र त्यांना असं म्हणाला कि रे तू तो पूरा मुसलमान भी नहीं है, तू क्यों जा रहा है उधर. तर ते म्हणाले मैं इतना मुसलमान तो हूँ कि यहाँ पे मर सकता हूँ. तिथपासून इथपर्यंत आपण काय बदललंय देश म्हणून. ह्यानंतर मी पहलगाममधून निघालो. आता मी जे ट्रोलिंग विषयी म्हणतोय पुन्हा, ह्या मुलाला जे ट्रोलिंग झालं त्याच्यावेळी तो म्हणाला की प्लीज मला बोलायला लावू नका कॅमेऱ्यावर. तो रडला. कट टू आपण त्या मुलीकडे पुन्हा जाऊया जी एका अर्थी पोस्टर गर्ल झाली होती पहलगामच्या हल्ल्याची. तिच्या नवऱ्याची डेड बॉडी बाजूला पडली आहे, कलेवर पडलंय तिच्या नवऱ्याचा बाजूला. पुढच्या अर्ध्या तासात त्या गोष्टीचं कार्टून कन्वर्ट करून AI मध्ये सर्क्युलेट व्हायला लागलं. आणि ज्यावेळी ती मुलगी हे म्हणाली की ह्या गोष्टीचा तुम्ही धार्मिक हे करू नका. बरं, ह्याच्यात काही मोठेपणा नाही आहे, हे करू नका, हे आपल्या स्वार्थासाठी आत्ता गरजेचं आहे. एक सायकोलॉजिकल वॉर ज्याला आपण म्हणतो ना, तो आपल्याला जिंकू द्यायचा नाही आहे आपल्या शत्रू राष्ट्राला. तो आपणच जिंकू देतोय की काय ही परिस्थिती आहे, हे मला तिथली लोकंसुद्धा सांगतायत. त्याच्यात काय घडलं तुम्ही सगळ्यांनी कदाचित बघितलं असेल. ती मुलगी ज्यावेळी हे म्हणाली, आय एम सॉरी, मी ह्या व्यासपीठावरून बोलतोय कारण ही दुर्दैवाने आजच्या समाजाची, आपल्या बहुतांश सोशल मीडियाच्या डायलॉगची भाषा आहे. त्याच्यात एक मुलगीच तिला म्हणाली होती, हिला बहुतेक कोणीतरी अब्दुल भेटला तिथे. हे विसरू नका, ती एका नेव्हल ऑफिसरची बायको होती. नेव्हल ऑफिसर ज्यांनी ड्युटीत जॉईन केली असणार आहे या देशासाठी. द्वेषाला धर्म नसतो, द्वेषाला कुठल्याही सीमा नसतात. द्वेष ही एक अशी आग आहे की जी एकदा पेटली की ती कधी तुमच्या घरातही घरू शिरून जाळेल. आणि मग तिथे राहत इंदोरींचा शेर, लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोडी है. हे दोन ट्रोलिंगची उदाहरणं आत्ताच्या आपल्या सामाजिक जाणीवेच्या वरती अतिशय परखडपणे भाष्य करतात आणि ज्याची एक नागरिक म्हणून मला लाज वाटते. हे मला आज या निमित्ताने सांगायचं आहे. ह्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी नजाकत शहाच्या घरी गेलो. नजाकतला तुम्ही पाहिलं असेल, खूप 11 जणांचा जीव त्यांनी वाचवला. त्याच्यात सत्ताधारी पक्षाचे काही मध्य प्रदेशमधले नेते होते आणि त्यांनी पोस्ट केली होती की नजाकत, आम्ही जिवंत आहोत ते तुझ्यामुळे. त्या नजाकतच्या घरी मी गेलो. नजाकतला 2 छोट्या छोट्या मुली आहेत, इन्सिया आणि अनम. मला कळतंय की मी ही जी सारखी जी नावं घेतोय किंवा जे मी बोलतोय त्याच्याने आपल्याला असं जाणवत असेल की अरे हा एकतर्फी किंवा त्या अँगल, पण मी हे का बोलतोय त्याच्यावर मी येणार आहे थोड्याच वेळात. नजाकतच्या घरी ज्यावेळी मी गेलो, नजाकतच्या डोळ्यात पाणी होतं आणि मी यायच्या 2 मिनिटं आधी त्याला व्हिडिओ कॉल आलेला MP मधल्या त्याच मित्राचा, ज्याच्या मुलीला त्यांनी वाचवलं. तो MP मधला मित्र दिवसातनं 4 व्हिडिओ कॉल करतो नजाकतला आणि ते सर्वच्या सर्व हिंदू मित्र होते, त्याचे सर्व फॅमिली. रोज 4 व्हिडिओ कॉल करतात आणि अजूनही रडतात, नजाकत तू नसतास तर माझ्या मुलीचं काय झालं असतं.
त्या नजाकतची गोष्ट तुम्हाला सांगतो. हे सगळं नंतर येईलच, पण ह्या निमित्ताने पुन्हा मी अंडरलाईन करतोय की मला हे डॉक्युमेंट करायचं आहे. नजाकतची मी ज्यावेळी बोलत होतो, नजाकतने मला सांगितलं की ती लहान मुलगी होती, त्या ज्यांना घेऊन तो गेलेला फिरायला, त्या बापानी एकच जोरात वरनं गोळ्या सुटतायत दोन्ही साईडनी, म्हणजे तिकडूनही कोणीतरी हल्ला करतोय, दोन्ही अतिरिक्त अंधाधुंद गोळीबार चालू होता. हा वाकलेला होता. तो म्हणतो त्याच्या बापाने त्या सगळ्या आरडाओरड्याच्या वर आपला आवाज चढून सांगितलं, नजाकत कुछ भी कर, कितना भी पैसा ले, मेरी बच्ची को बचा, हमें छोड़ दे. त्यावेळी नजाकत मला असं म्हणतो, हे ज्यावेळी तो म्हणाला त्यावेळी मला माझ्याही मुलींची आठवण आली. माझी इच्छा होती आणि त्याला असं वाटलेलं की आता आपण मरणार. त्यांनी त्या छातीखाली त्या 2 मुलांना धरलं आणि असं तो चिखलात आडवा पडला. हे सगळं मी सांगतोय कारण हे तुम्हाला मीडिया नाही सांगत. मीडिया तुम्हाला जे सांगतं ती सत्य परिस्थिती फक्त नसते आणि म्हणून प्रॉब्लेम्स वाढत जातात आपले. हे मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स सांगतोय, मी बातम्या वाचून सांगत नाही आहे. माझा नजाकतचा आणि इन्सियाचा फार गोड फोटो आहे, मी सोशल मीडियावर टाकला आहे. काल मला नजाकतचा मेसेज आला आहे, सर घरी पोचलात का, घरचे कसे आहेत, इथे सगळी गडबड सुरू झाली आहे. कुठे गेल्यात आपल्या जाणीवा. ह्या नजाकतची गोष्ट ज्यावेळी मी ऐकत होतो, नजाकतने मला अजून एक गोष्ट सांगितली की त्याचं घर शॉर्टकटनी पहलगामपासून जवळ आहे. ज्यावेळी हल्ल्याची गोष्ट कळली, त्याचे आई बाबा, म्हातारे आई बाबा मिळेल तसे तिथे गेले आणि ही जी वाचवून आणलेली खाली माणसं होती त्यांचे चिखलांनी भरलेले सॉक्स ह्या म्हातारींनी काढलेत आणि त्यांचे पाय धुवून त्यांना शेकवलंय, कारण ते त्या भीतीच्या सावटात होते. आपण ह्यांना बॉयकॉट करणार आहोत का, आणि जर आपण करणार असू तर आपण योग्य करतोय का, इतका साधा सोप्पा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून मला सतत असं वाटतं की ह्या जाणीवा आपल्याला एकमेकांच्या जिवंत ठेवाव्या लागतील, त्यासाठी ह्या गोष्टी सांगाव्या लागतील. म्हणून मी नजाकतची, वाहीदची, रईसची, इमादची गोष्ट तुम्हाला आज सांगायला इथे आलोय. आज युद्धाची परिस्थिती आहे. काल संध्याकाळी आम्ही ह्या सगळ्या प्रवासात दर्दपोरा नावाच्या एका गावात गेलो, भारताचं शेवटचं गाव. त्या गावानंतर समोर पाकिस्तान आणि आम्हाला असं दिसू शकत होतं. आम्ही जिथे राहिलो तिथे काल बॉम्ब पडलाय. मी काल त्या गावातल्या ज्या माणसाशी बोलत होतो, मुश्ताक म्हणून, त्यांनी आमचा पाहुणचार कसा केला हे मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. म्हणजे आमची काळजी वाटते म्हणून ते बाहेरच्या वरांड्यात झोपलेत एवढ्या कडाक्याच्या थंडीत. त्यावेळी कुठे टोकावर आहे ते. काल मुश्ताकशी बोलताना मला मागे बॉम्बचा आवाज आला. आपल्याला आपल्या प्रार्थनांमध्ये, आपल्या विचारांमध्ये ह्या भारतीयांना ठेवावंच लागेल. आणि अशा वेळी आपल्याला हे म्हणावं लागेल की होय, हे युद्ध आम्हाला जिंकायचं आहे आणि आम्हाला प्रत्येक भारतीयाला ह्या युद्धाच्या शाळेतून बाहेर काढायचे. त्यासाठी प्रार्थना. युद्ध हा उत्सव नाही. काल संध्याकाळी मी हे बोललो आणि काल रात्रभर सगळ्या मीडिया चॅनल्सवर जे चालू होतं, जे आज सकाळी खोटं ठरलं. कुठे गेल्यात आपल्या जाणीवा. माध्यम म्हणून आपल्या जाणीवा कुठे गेल्या आहेत, समाज म्हणून आपल्या जाणीवा कुठे गेल्या आहेत. आपण ज्यावेळी, ही क्रिकेटची मॅच नाही आहे, तिथे मरणारे सुद्धा आपलेच. परवा, आज सकाळी मी बातमी वाचली, परवा लग्न झालेलं एकाचं आणि काल तो बॉर्डरवर गेलाय. तो कुणाच्या तरी बहिणीचा नवरा आहे ना. माझं म्हणणं एवढंच आहे, माझं हे म्हणणंच नाही आहे की ह्यांना धडा आता शिकवायलाच हवा, हे एकदा नेस्तनाबूत करायलाच हवं. पण ते नेस्तनाबूत करायला हवं, त्याच्यात आपण हा सायकोलॉजिकल वॉर हरत नाही आहोत ना, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. कारण तो जर इतक्या वर्षानंतर आपण हरलो तर आपण खूप मोठी किंमत त्याची आपल्याला चुकवावी लागेल. मी सारखं हे जे ट्रोल करतोय त्याची कारणं हे आहेत की तीच आत्ता आपल्या समाजाची भाषा आहे. तिथूनच मीडिया, प्रसारमाध्यमंसुद्धा त्याच्यासाठीच आपली सगळी यंत्रणा चालवतात आणि तिथूनच डेटा घेतात. तिथे आपल्याला आता बदल आणवावा लागेल. दर्दपोराला असताना तिथल्या एका शाळेत आम्ही गेलो होतो. 130-140 सरहद संस्थेची शाळा आहे ती. ही सर्व भारतीय विद्यार्थी आहेत तिथे, भारताच्या शेवटच्या शाळेत शिकणारे. त्या संपूर्ण परिसरात पहिली पिढी आहे जी शिकते. पहिली. मला त्या दिवशी असं झालं ज्यावेळी मी त्यांना विचारलं, या शाळेने काय बदल घडवला. ते बोलले, आमच्या अख्ख्या गावात बँकांच्या स्लिपा फक्त आमच्या विद्यार्थ्यांनाच भरता येतात. हा बदल घडायला दशकं लागतात. तिथून उलटा प्रवास. भारत म्हणून मी पुन्हा सांगतो, ह्याच्यात कोणी गल्लत गैरसमज करू नये. मला बॉर्डरच्या तिकडे मला देणं गेलं नाही. तो मुळातच कफल्लक देश आहे. तो स्वतःच्या कर्माने जर्जर होऊन मेलेला देश आहे. मला म्हणायचं आहे, इकडचं हे युद्ध आपण कसं खेळतोय. आपण त्या मुलांना आणि त्यांच्या करिअरला, त्यांच्या पालकांच्या स्वप्नांना वाचवू शकणार आहोत का. नाही तर किमान आपण त्यांना शिव्या द्यायला तरी थांबवणार आहोत का.
या मुलांनी, मी कुठल्या तरी पेपरमधल्या बातम्याने, या सगळ्या मुलांनी आम्हाला हातावरच्या फोडासारखं जपलंय 5 दिवसांमध्ये. त्यांच्याशी मी काल ज्यावेळी फोनवर बोलत होतो, उमर आणि शौकत असे 2 मित्र आहेत, लहानपणीचे मित्र आहेत. ते दोघं, तो शौकत तर गाडीत डिक्कीत बिचारा मागे बसून, नाही इथे हे काहीतरी खायला आपल्याला मिळेल, तिथून हे मिळेल. काल शौकतचा उमरला फोन होता, दोघांकडे आधार कार्ड आहेत, दोघे पुण्याला शिकून गेलेत. लेट मी रिमाइंड यू अगेन अँड अगेन. शौकतचा काल उमरला फोन होता, उमर शायद ही अपना आखरी कॉल है दोस्त. आणि मी उमरशी बोलताना मला असं वाटतं आपल्या आयोजकांना, आम्ही काल सोबत होतो ज्यावेळी हा फोन आमचा रात्री झाला. हे सगळं एवढ्यासाठी सांगायचं आहे की युद्ध अनेक लेव्हल्सवर खेळलं जातं. इथे आपण एक युद्ध खेळतोय, ते आपल्याला व्यवस्थित खेळता आलं पाहिजे. तिथे आपण कुठल्याही अजेंड्याचा भाग होता कामा नये. सरकारं असतील नसतील, येतील जातील, आपण समाज म्हणून काय आहोत, कसे आहोत ह्याचा आपल्याला विचार करत राहायला हवा. हे सगळी ज्यावेळी चर्चा करतो आपण, देश म्हणून नक्की काय वाचवायला जातोय ह्याचा विचार आपण का करायला हवा. आज आपल्या देशामध्ये भाषेच्या, प्रांताच्या, अन्नाच्या, प्रत्येकाच्या बेसिसवर डिव्हिजन चालू आहे. आणि ते असं तसं डिव्हिजन चालू नाही आहे. आणि ते फक्त हिंदू मुस्लिम असंही चालू नाही आहे. द्वेषाला सीमा नसते. आपण जो देश टिकवू पाहतोय, ज्या देशासाठी आपले सैनिक प्राण देत आहेत, तो देश इंटॅक्ट ठेवणं हे मला वाटतं आत्ताच्या परिस्थितीत आपणा सर्वांचं काम आहे. परवा ऑपरेशन सिंदूर झालं रात्री 1:15 वाजता. सर्वांनाच आनंद झाला, व्हायलाच हवा. काल रिलायन्स इंडस्ट्रीजनी ऑपरेशन सिंदूर नावाने ट्रेडमार्क रजिस्टर केला फिल्मसाठी. एक भारतीय नागरिक म्हणून मला लाज वाटते या गोष्टीची. कालपासून आत्तापर्यंत ऑन रेकॉर्ड 20 ते 25 फिल्मची टायटल्स रजिस्टर झाली आहेत. ह्याच आपल्या सगळ्या हिरो मंडळींनी रजिस्टर केली आहेत. पहलगाम फाईल्स, सिंदूर ऑफ काश्मीर वगैरे 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 काहीतरी. परवा लग्न झालेला एक जवान काल बॉर्डरवर गेलाय आणि हे इथे बसलेले ट्रेडमार्क रजिस्टर करतायत. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या जाणीवा कोण कुठे कशा वापरतंय. आपल्या जाणीवा जवानांबरोबर असायलाच हव्यात आणि ह्यांच्या विरोधातही असायलाच हव्यात. तर आपण योग्यच्या बरोबर आहोत. मी मगाशी सुरुवातीला म्हणालो, राईट वर्सेस रॉंग ही लढाई आहे. राईट वर्सेस लेफ्ट ही लढाई नाही आहे. ती आत्ता असू शकत नाही, ती असता कामा नये ह्या परिस्थितीमध्ये. पण किमान राईट वर्सेस रॉंग ही लढाई तरी आपण नीट लढतोय का. मला ह्या व्यासपीठावरून हेच पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. आपल्याला असं दाखवलं गेलं होतं. माझ्याकडे वेळ किती आहे अजून? आय एम सॉरी, माझा ह्याचा ट्रॅक संपला. आहेत का अजून 10-15 मिनटं आहेत? आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की युद्ध ही राष्ट्रीय आपत्ती आहे, राष्ट्रीय उत्सव नाही. अशा परिस्थितीत आपण एकमेकांसोबत राहणं गरजेचं आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की तिथे जम्मू काश्मीर पोलीस आहे, CRPF आहेत, ही सगळी मंडळी किती तणावातून जात आहेत हे आम्ही फर्स्ट हँड बघून आलेलो आहोत. अशा परिस्थितीत आपण सोशल मीडियावर 2 ओळी टाकताना, चुकीची माहिती पसरवताना, वाटेल ती माहिती TV पासून प्रिंटपासून सगळीकडे छापताना आपल्या जाणीवांचा आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला हवा. मी खरं तर ह्या अनुषंगाने खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलणार होतो, पण परवापासून जे काही घडतं आहे आणि त्याचं समाज माध्यमांवर ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स येत आहेत त्या बघून माझं मन खूप व्यथित होत होतं आणि म्हणून मी हे मांडतो आहे. काही दिवसात आमची ही फिल्म येईल उल्फत नावाची. उल्फत नावाची आम्हाला एक तिथे मुलगी भेटली काश्मीरमध्ये. खूप गोड होती, सुंदर होती, काश्मीरसारखीच. आम्ही खूप वेळ तिच्याशी हसतोय, तिला खुणावतोय. थोड्या वेळाने कळलं तिला बोलता येत नाही. काश्मीरसारखंच आहे थोडंसं. तिच्या नावाची आणि तिच्यासाठीची ही फिल्म असणार आहे. काही दिवसात ती तुमच्या भेटीला येईल. आज मात्र मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे ट्रोलिंग चालू आहे, ह्या ज्या सेन्सिटिव्हिटी सोडून जे आपलं वागणं चालू आहे, एक कलाकार म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून ह्याची भीती वाटते, लाजही वाटते. टू मच डेमोक्रेसी फिल्मची सुरुवात करताना कोणीतरी म्हणालं या सिखांना गोळ्या घाला, म्हणून मला दुःख झालं. आज कोणीतरी म्हणालं या काश्मीरींना, आपल्या काश्मीरींना गोळ्या घाला, म्हणून मला दुःख झालं. तिथे प्रॅक्टिकल मुद्दे खूप आहेत आणि आपण हे समजून घेतले पाहिजेत. तिथे जे काही घडतंय त्याचे परिणाम खूप दूरवरचे आणि खोलवर असणार आहेत.
अशा वेळी किमान आतताईपणा टाळावं एवढं तरी मला वाटतं. यानंतर मी नाशिकमध्ये आहे, एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. आपल्याला म्हणजे आम्ही लहान असताना रोबोट जगावर राज्य करतील असे एक ट्रेंड आला होता ना, खूप सारे सिनेमे यायचे, मग त्याच्या टर्मिनेटर वगैरे असे लोखंडी मोठमोठे अशा बावल्या रस्त्यावर चालतायत आणि ते जग नष्ट करतायत. आपण ह्याच इम्प्रेशनमध्ये राहिलो की AI असं येईल, पण झालंय भलतंच. AI छोट्या छोट्या मीम्सच्या रूपानं तुमच्या मेंदूत शिरलंय. अल्गोरिदम आपण ज्याला म्हणतो, अल्गोरिदम ज्याच्यावर कम्प्युटर चालतो त्याचं एकच काम आहे तुम्हाला गुंतवून ठेवणं. तुम्ही कशात गुंतता हे मात्र तुम्हाला ठरवायचं आहे, आपल्याला ठरवायचं आहे. आज ह्या अल्गोरिदमनी हा सगळा घास ऑलरेडी घेतला आहे. येणाऱ्या काळात AI त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून जाणार आहे. अशा वेळी माणूस म्हणून आपलं वेगळेपण आपल्याला प्राणपणानं जपावं लागेल. नाशकात आहे बाबूराव बागुलांची एक कविता आहे. आपण AI, अल्गोरिदम, मीडिया, लाईक्स, कॉमेंट्स, व्ह्यूज ह्याच्या मागे फरफटत न जाता माणूस म्हणून आणि ती आपली जबाबदारी नाही, ती आपली गरज आहे. आजकाल हे फार असतं की नाही ही तुमची जबाबदारी नाही, ती तुमची गरज आहे. आणि अशा वेळी बाबूराव बागुल जे म्हणतात, हे माणसा वेदाआधी तू होतास, हे माणसा वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, पंचमहाभूतांचे पाहून विराट विक्राळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास, आणि हात उभारून तू याचना करत होतास, त्या याचना म्हणजे रुचा. सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस, सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस. हे माणसा तूच सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य सूर्य झाला, तूच चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र चंद्र झाला. अवघ्या विश्वाचे नामकरण तूच केलेस आणि प्रत्येकाने ते मान्य केले. हे प्रतिभावान माणसा तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच सुंदर झाली ही माही. बाबूराव बागुल नाशिकचे होते. गोदेच्या काठावर त्यांची आठवण या निमित्ताने काढायची की माणूस म्हणून आपण वेगळे आहोत, आपल्याला वेगळं राहावंच लागेल. काश्मीरच्या ह्या प्रवासात मी बंदीपोरा नावाच्या गावात गेलो. तिथे सुद्धा सरहदचं काम आहेच. तिथे मला भेटल्या शमीमा अख्तर. आपल्यापैकी अनेकांना माहिती असतील नसतील. शमीमाजींच्या घरी आम्ही गेलो. त्यांचे वडील मकबूल भाई, त्यांचे 4 बहिणी, भावंड. साधारण गणपतीच्या दरम्यान कोकणातल्या आमच्या घरांमध्ये जसं वातावरण असतं तसं वातावरण त्या घरात आम्ही गेल्याने आलेलं. असे नाश्ता लावलेला. आजूबाजूला सर्च ऑपरेशन चाललं आहे. आदल्याच दिवशी तिथे एक डिमोल्युशन झालं होतं, 2 एन्काउंटर झाले होते आणि तिथे नाश्ता वाढला आहे. आमचा पाहुणचार, आमचा आगच नाही, आज काही झालं तरी तुम्ही इथेच राहायचं, आज तुम्ही जायचं नाही, असा पाहुणचार शमीमाजींच्या घरी घेऊन आले. शमीमाजी एरवी पुण्यामध्ये असतात, त्या उत्तम गायिका आहेत. मग आम्ही सर्वजण, शमीमाजी, मकबूल भाई, त्यांचे वडील, आम्ही एका जवळच्या टेकडीवर गेलो आणि त्या टेकडीवर मी काहीतरी शूट केलं आहे जे आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहे. या विद्वेषाच्या काळात आपण महाराष्ट्रात राहणारी, गोदावरीच्या काठावर राहणारी माणसं आहोत. त्या महाराष्ट्रात जिथे ज्ञानेश्वरांनी मागितले सांगितले, मार्तंड जे तापहीन, अशा विचारांच्या, अशा तेजस्वी इतिहासाच्या अशा प्रदेशातून आपण येतो. आपण किमान ह्या परिस्थितीत आपल्या जाणीवा जपल्या पाहिजेत. मी तो व्हिडिओ यानंतर प्ले करणार आहे आणि त्याच्यानंतर माझं बोलणं मला असं वाटतं मी थांबवीन. वेळ झाली आहे ना माझी, मला वाटतं. हां मग ते 5 मिनिटं नाही, तोपर्यंत मला प्रश्न घ्यायला आवडतील. कारण असं नको व्हायला की मी हे सगळं बोलून गेलो आणि अरे मला हे म्हणायचं होतं किंवा मला हे पटलं नाही. तर एक 5 मिनिट आपण प्रश्न घेऊया. कोणाचे काही प्रश्न असतील ह्या सगळ्या चर्चेवर तर आपण त्याच्यावर बोलूया आणि मग आपण ते बघूया आणि आजच्या या आपल्या चर्चेचा शेवट करूया. प्रश्न असतील, निषेध नोंदवायचा असेल तरी मी ऐकायला उत्सुक आहे. हां, तुम्ही बोला ना, बोला ना. माईक आहे का? वा, थँक्यू. ट्रोल हा जो प्रकार आहे
याला एक सात्विक रूप या स्वरूपात देखील दिलं जातं की अभिव्यक्ती किंवा ते व्यक्त होत आहेत ट्रोलिंगनी, असा काही हा प्रकार आहे का? आणि हा एक विशिष्ट अजिंठ्यानुरूप चालवला जात जर असेल किंवा तो चालवला जातोच, इथपर्यंत आपण ठाम आहोतच, तर हा कसा थांबवता येईल यावर काही उपाय? ट्रोल ही मुळात एक विकृती आहे, ती अभिव्यक्ती नाही. अभिव्यक्ती ही आहे जी आत्ता इथे चालू आहे, ह्याला आपण अभिव्यक्ती म्हणतो. एका सुदृढ समाजाचं हे लक्षण असतं. ट्रोलिंग ही एक विकृती आहे आणि ते करणारे कुठल्याही पदावरचे, कुठल्याही स्ट्रेटामधले, कुठल्याही आर्थिक डिस्कोर्समधले लोक असतील तरी ती विकृतीच आहे. आणि हे कुठे थांबणार आहे ह्या प्रश्नाचं आत्ता आपल्याकडे उत्तर नाही आहे. हे वाढण्यापासून आपण कसे रोखू शकतो ह्याचं एकमेव मी जे मगाशी म्हणालो की अल्गोरिदम चालतंच मुळात ह्याच्यावर की तुम्ही गुंतून राहावं. तुम्ही कशात गुंतवायचं हे तुम्ही ठरवायचं, आपण ठरवायचं आहे. आपण त्याच्यात गुंतणं थांबवलं की ते ऑटोमॅटिक थांबेल. जगाच्या पटलावर अनेक गोष्टी घडून गेलेल्या आहेत की ज्या त्या काळात अशा वाटल्या की अरे ह्याला उत्तरच नाही आहे, नंतर मिळालं आहे उत्तर. पण ते उत्तर तेव्हा मिळतं ज्यावेळी त्याला खतपाणी घालणारे, त्याला ताकद देणारे लोक कमी कमी होत जातात. माझी आज इच्छा आहे ह्या सगळ्या चर्चेनंतर किमान आपण एवढी मुठभर जरी कमी झालो त्यातून तरी त्याची सुरुवात होईल. नमस्कार. नमस्कार. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु आमचे अनुभवही काही वेगळे आहे. अनंतनागमध्ये आमच्या पुरोहित संघाचे सतीश शुक्ल वगैरे आम्ही आरती करायला गेलो होतो. तिथल्या मंदिरातली आरती केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं आत्ता आले बरं झालं, परत येऊ नका. त्यानंतर काश्मीरमध्ये काही जे विस्थापित झाले होते, दिल्लीमध्ये रिफ्युजी कॅम्पमध्ये होते, त्यांनी कमीत कमी 8-10 वेळा त्यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना परत तिथून हाणून मारून हाकलून दिलं. आणि जो आता पिक्चरमध्ये जे क्रूर आलं होतं, ज्या बाईला जिवंत कापलं, त्याच्यामध्ये असे जे किस्से आहेत अजूनही त्या खेड्यागावांमध्ये तिथे जे म्हणतात तुम्ही फक्त फिरायला म्हणून या इथं, पण इथं तुम्ही स्थायिक व्हायचं नाही, इथं राहायचं नाही. इथं एक छोटंसं मंदिरसुद्धा बांधायचं नाही किंवा जे जुनं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धारही करायचा नाही. इतकी तिथे दादागिरी त्या लोकांची चालते. त्याच्यावरही आपलं मत? त्याच्यावर मला असं वाटतं या देशाच्या गृह खात्याने मत व्यक्त केलं पाहिजे. त्या चित्रपटाने 300 कोटीचा बिझनेस केला आणि मी ज्या शमीमाजींविषयी बोलतोय त्या पंडित मोल्ल्यात राहतात. त्या जिथे राहतात त्याला पंडित मोल्ला म्हणतात आणि त्यांचे वडील मकबूल भाई तिथे जे बाजूला मंदिर आहे ते आठवड्यातनं एकदा धुण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मी चित्रपट बनवत असलो तरी आमच्या जीवावर राहू नका. आम्ही 300 कोटीचा धंदा करण्याची पहिली आमचं टार्गेट असतं. सत्य सांगणं ही वेगळी गोष्ट असते. आणि जर एवढ्या वर्षानंतरही हे जाऊ शकत नसतील तर असं मला वाटतं की या पुन्हा कुठलंही सरकार असेल, ह्या आधीच्या सरकारना सुद्धा त्यावेळी विचारलं जात होतं, आत्ताही आम्ही विचारणार आम्ही का जाऊ शकत नाही. आणि आपण त्यांना विचारलं पाहिजे. त्यांच्या वतीने आपणच ह्याच्यावर बोलणं, दॅट इज द डिस्कॉर्ड ज्याच्याविषयी मी बोलतोय. हां, अरे वा, द्या त्या छोटूला द्या. आधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे हा. पण ते पाकिस्तानवाले असं का करतात? हाच तर प्रश्न आहे ना बाळा, हाच प्रश्न आहे. जगभरात अशी माणसं असं का करतात आणि ह्याच्यावर आपल्याकडे एकच उत्तर आहे, आपण काय करतो. आपल्याला पाकिस्तानला उत्तर द्यायचं आहे, पाकिस्तान बनायचं नाही आहे. हे समजून घेऊया आपण. तुला राग येतो ना त्यांचा? तुझं नाव काय म्हणालस? स्वयं. स्वयं, तुला राग येतो ना त्यांचा? मग एक लक्षात ठेव, आपल्याला त्यांच्यासारखं नाही बनायचंय. एक लक्षात ठेव की तुला आत्ता तुझ्या भीतीतून रडतोयस ना, तुझ्यासाठी तिथे जी माणसं आहेत त्यांना त्रास होईल असं आपण इथे वागता कामा नये. कारण ती माणसं सगळ्या धर्माची, सगळ्या जातींची आहेत. मी त्यांना भेटून आलोय स्वयं आत्ता. ह्याला ना सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतात. तू अजून लहान आहेस, आमची खरंच इच्छा आहे तू मोठा होईपर्यंत हे वॉरफेअर आपण हरता कामा नये देश म्हणून. नाहीतर त्यांना ना गोळ्या बिळ्या चालवायलाच लागणार नाहीत, आपण आपल्यातच संपून जाऊ. आणि हा वॉरफेअर आहे ना, हा खूप मोठ्या स्केलवर फंड केलेला असतो. हा आपल्या डोळ्यांना दिसत नाही आणि ह्याच्यात दुर्दैवाने आपणच सैनिकासारखे काम करतो. ते करणं आपण थांबवलं पाहिजे. बसायदान येतं तुला? शिक. आपण ते आहोत हे कधीच विसरू नकोस. आणि तू अजिबात रडू नकोस बाळा. आपण या सगळ्यातून 100% बाहेर निघणार आहोत. कारण पुन्हा
ही केवळ 2 देशांची लढाई नाही आहे, 2 धर्मांची तर नाहीच नाही आहे. हे चांगलं विरुद्ध वाईटाची लढाई आहे आणि आपण चांगल्याच्या बाजूने आहोत ह्याची आपल्याला खात्री असली पाहिजे. तुला आहे ना? बस संपला विषय. तुझ्यासाठीच चाललंय मग हे सगळं. बस शांत चिल एकदम. सध्याची जी परिस्थिती आहे सर 1 सेकंद मी फक्त ॲड करतो. काय होतं ह्याच्या डोळ्यात आत्ता पाणी जे आलं त्याच्या मागे सिंपथी हा विषय तर आहेच, पण त्याहीपेक्षा भीती हा विषय सुद्धा आहे. इथे आपण हे सायकोलॉजिकल वॉरफेअर हारतो आणि ह्याला जबाबदार हे सगळे न्यूज चॅनलवाले आहेत, अर्णव गोस्वामींपासून सगळे, जे दिवस रात्र ही भीती पेरतायत ह्या एवढ्या लहान लहान मुलांच्या मेंदूमध्ये. तुला मी सांगू इच्छितो बाळा, मी तिथे जाऊन आलोय. आपलं सैन्य मजबूत आहे, काय वाटेल ते फेस करायला तयार आहे. मी ह्या वेगळ्या लढाईविषयी इथे बोलतोय जी आपल्याला लढायची आहे. सर माझा प्रश्न त्याच्यातच होता की सध्याची जी लोकशाहीचा जो 4था स्तंभ आहे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडिया, याच्यावरती खरंच शासनाचं कंट्रोल येतं आहे का काय होतं आहे, की हाच समाजाची दिशाभूल होते या माध्यमातून? लोकशाहीचा 4था स्तंभ धोक्यात आला असं मला वैयक्तिक वाटतं. तो उरलाय की नाही हाच प्रश्न आहे. धोक्यात येणं पुढची गोष्ट. वाजपेयींचं वाक्य होतं आणीबाणीच्या काळात, अरे आपको तो झुकने के लिए कहा था, आप तो रेंगने लग गए. आम्ही फक्त वाकायला सांगितलं, तुम्ही तर लोळायलाच लागलात. हे आणीबाणीच्या काळात अटल बिहारी वाजपेयी म्हणालेले. आत्ता जे चाललंय ते त्याही पलीकडे गेलंय. आणि हे डेंजरस आहे. काल अख्खी रात्र असं वातावरण तयार केलं, काल अख्खी रात्र या देशाच्या मेनस्ट्रीम मीडियावर खोट्या बातम्या दाखवल्या गेल्या. आपल्याला लाज वाटली पाहिजे. आणि ह्या बातम्या दुर्दैवानं ह्या बातम्या राजकीय किंवा निवडणुकांच्या नव्हत्या. या बातम्या कुठल्या नेत्याच्या आणि त्याच्या अफेअरच्या नव्हत्या. या बातम्या देशाच्या सार्वभौमत्वाविषयी, देशाच्या आर्मीविषयीच्या होत्या. आज आर्मीला सकाळी स्टेटमेंट काढावं लागलं, रिफ्रेन फ्रॉम धिस. आणि ह्या माध्यमांचा ह्याच्यात 2000% दोष आहे आणि तेवढाच आपला देखील आहे. कारण माझे अनेक सहकारी मित्र माध्यमांमध्ये काम करतात, ते सांगतात वरून आम्ही सेन्सिबल दाखवायला गेलो की आमचा TRP खाली येतो. तो हे आपल्यालाही समजून घ्यायला हवं. हे ते तिथे स्टुडिओमध्ये रणगाडे वगैरे चालवत आहेत, त्यांना काही फरक पडणार नाही आहे. खरंच रणगाडे जिथे चालत आहेत ना, तिथे एक एवढासा मुलगा होता झेहरान नावाचा, परवा 1लं वर्ष त्याचं शाळेतलं, त्याला झेहरान बोलता येत नाही, त्याने त्याचं नाव एलान असं सांगितलं. खूप वेळ आम्ही त्याला एलान म्हणत होतो, मग कळणार नाही त्याचं नाव झेहरान आहे, त्याला बोलता येत नाही बोबडा. त्याचं शाळेचं 1लं वर्ष होतं, त्याची शाळा बंद पडली आहे. कदाचित ती पुन्हा सुरू होईल की नाही ही त्या सगळ्यांना शंका आहे. हा माझा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे या स्टुडिओतल्या रणगाड्यांपेक्षा. सर सरांशी मला थोडंसं कंटिन्यू करायचं आहे की मीडियाच्या संदर्भामध्ये युद्ध करत असताना आपण जो गनिमी कावा वापरतो किंवा आपली जी काही रणनीती असते ते सुद्धा मीडियावर दाखवलं जातं. म्हणजे समोरच्याला तुम्ही काय सावध करता की काय, असाही प्रश्न पडतो. ह्याला बेजबाबदारपणा म्हणतात. आणि जो मीडिया नाही सर्वच स्तरांवर चालतो. सोशल मीडियावर दुसरं काय चालतं? काल रात्री एकाच वेळी, आणि पुन्हा ह्याच्यात काही पाकिस्तानविषयी ममत्व असण्याचं कारण नाही आहे, पण युद्ध ही फार गंभीर गोष्ट आहे. गॉसिपनी नाही चालत ते. आणि लाफिंग स्टॉक असं म्हटलं जातं. हसतायत आत्ता जगातली अनेक लोक भारतीय मीडियावर. त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही जे म्हटलात ना आत्ता भारतातला मीडिया, काल वरुणजीन आम्ही चर्चा करत असताना हेच मुख्यत्वे आलं. भारतीय मीडिया कुठलाही सेन्सिबल नाही आहे, तो उत्सवप्रिय आहे नेहमीप्रमाणे. आणि ह्या युद्धाचा सुद्धा त्यांनी एक इव्हेंट केला आहे. त्यांना खऱ्या खोट्या बातम्या काही द्यायच्या नाही. ह्या युद्ध जर चढवणं, लोकांच्या मनात भीती तयार करणं आणि हे नेहमीच्या भारतीय इलेक्शनसारखं किंवा ट्रोलिंगच्या सारखं दाखवणं, त्याच्यामुळे मला तर वाटतं ह्या काळात तो मीडिया बघूच नाही. वरुणजी जसं म्हटले की आपण बघतो म्हणून यांचा TRP वाढतो, तर मुळात आपण न बघणंच हे सगळ्यात चांगली गोष्ट. आणि आत्ता तर अजिबात बघू नये. आत्ता आणि त्याला ना ट्रस्टेड रिसोर्सेस आहेत आपल्याकडे ना. म्हणजे आर्मीचे हँडल्स आहेत, रक्षा मंत्रालयाचे सोशल मीडिया प्रोफाईल्स आहेत, तिथून अधिकृत सगळं कळतंच ना. आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये मुळात फरक हाच आहे, इथे अर्णब गोस्वामी पॉलिसीज ठरवत नाही, त्याच्यासाठी एक यंत्रणा आहे. त्या यंत्रणांवर आपण विश्वास ठेवूया.
त्यांच्याशी वैचारिक मतभेद असतील, लाख आहेत, माझे स्वतःचे आहेत, पण आत्ता नाही. आत्ता ते माझं सरकार आहे, आत्ता ते माझी यंत्रणा आहे, ते आत्ता माझा देश चालवणारी पूर्ण सिस्टीम आहे. मला त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभं राहावं लागेल. हे कुणाचेच नाही आहेत. ह्यांचेच चॅट लीक झाले होते, आठवतं आहे ना पुलवामाच्या वेळी. हे कुणाचेच नाही आहेत. अजून काही प्रश्न? कारण पुढचा माझा व्हिडिओ साधारण 4.5 मिनिटांचा आहे, तो तुम्हाला फार आवडेल सर्वांना. समजा आता हे जे युद्ध चालू आहे, तर या युद्धामध्ये याच्या अगोदर कारगिलचं पण युद्ध झालं होतं, ते भारताने जिंकलं होतं. तर युद्ध 1971च्या युद्धाशी निगडीत आहे का? आणि हे युद्ध थांबवण्यासाठी किंवा त्यांना हाणून पाडण्यासाठी आणखीन काय प्रयत्न करावे लागतील? नाही सर, मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं, मी ह्या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही, मला खरंच हे कळत नाही. मी फक्त इमोशन्स मला कळतात. मी एक कलाकार आहे. इमोशनल वॉरफेअर आपण हरू नये, हाच माझ्या आजच्या चर्चेचा मुद्दा होता सर. उगाचच आणि हे पण म्हणजे आजकाल झालेलं आहे, सगळ्यांना सगळ्यातलंच कळतं असं एक झालं आहे. मला नाही कळत यातलं काही, तर मी याच्यावर नाही भाष्य करू शकत. हां, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. हां, तुम्ही भरपूर आता काश्मीरबद्दल बोलले, तर आपला इतिहास असं सांगतो का काही घटना झाली का त्याचं बाजारीकरण किंवा उदात्तीकरण केलं जातं, बरोबर? ह्याच्या अगोदर 2-3 पिक्चर पण आले, बॉर्डर म्हणू शकतो आपण किंवा असा. अजूनही आता एक पिक्चर येऊ शकतो. बोलताना तुम्ही सांगितलं ट्रेडमार्क विषयी तुम्ही बोलले. ऑपरेशन सिंदूर ही जी त्या ॲक्टिव्हिटीचा पण ट्रेडमार्क म्हणून आपण वापर करणार आणि त्याचं बाजारीकरण करायचा विचार आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालूच आहे. तर मग याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण ना आता सगळ्याला आपण म्हणणं बंद केलं पाहिजे. हे आपण नाही करत आहोत, हे काही ठराविक कॅपिटलिस्ट लोक करत आहेत आणि जे कायम करत आलेले आहेत. सो आपण हे करत नाही आहोत, पण कोण करतायत हे समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यांना त्याच्यात जर प्रॉफिट दिसत असेल आणि तो पण इतक्या निर्दयी निष्ठुरपणे, म्हणजे मी समजू शकतो आज एक घटना घडली, त्याचा कधीतरी सिनेमा बनेल, बनावा, चांगला बनावा, तो लोकांनी बघावा. बॉर्डर सिनेमा मी किती वेळा त्यावेळी बघितलेला आहे, त्यातली गाणी आजही आपल्या ओठावर येतात. मी लहान असताना 15 ऑगस्टला, त्यावेळी काय असं सोशल मीडिया नव्हतं, 15 ऑगस्टला हमखास एकीकडे बॉर्डर चालू असायचा, एकीकडे रोजा चालू असायचा, तिसरीकडे तिरंगा चालू असायचा. हे बघत मोठे झालो आहे की आपण. ते करण्याला प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही किती सेन्सलेसली आणि किती निर्दयीपणे याच्यावर रिॲक्ट होता केवळ स्वतःचं प्रॉफिट बघून. आपण अशा देशात राहतो सर की जिथे पुन्हा तो आपल्या देशाचा भाग आहे. मी दर्दपोरामध्ये परवा गेलो, तिथल्या 70% पालकांना महिन्याची 200 रुपये फी भरता येत नाही मुलांची. पहिली पिढी शिकते त्या अख्ख्या एरियातली, त्या एक अख्ख्या भूभागातली. आणि गेल्या वर्षी आपल्या देशात एक लग्न झालं, त्या लग्नावर किती खर्च झाला आहे. हीच ती जाणीवेची उणीव आपण ज्याच्याविषयी बोलतो आहे. म्हणजे हे खूप सारे अर्थतज्ञ सतत सांगतात की गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे हा. ते नाही असलं पाहिजे. थांबूया का आपण कुणा? हां बेटा, अरे वा, ये पुढे ये 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 स्वयं नंतर तुझाच प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही मला किती किती भारी वाटतंय हे असे प्रश्न. बोल बाळा. बोल ना. आपल्या दुनियात मुसलमान काय? आपल्या दुनियेत खूप सारी प्रकारची लोक आहेत आणि आपल्या दुनियेमध्ये काय काय आहे ह्यासाठी दुनिया फिरावी लागते. आपल्याला ना बऱ्याचदा खूप एवढीशी दुनिया बघितलेली लोक गोष्टी सांगतात आणि आपण तेवढ्याच ऐकतो. आपल्या दुनियेत मुसलमान का आहेत त्याचं कारण त्यांना आपल्या देशाचं प्रेसिडेंट बनायचं होतं कधी काळी. अब्दुल कलाम माहिती आहेत तुला? नाही माहिती? कोण कोण माहिती आहेत तुला? मोहम्मद रफी ऐकलेस कधी? नाही. AR रहमान ऐकलेस कधी? मग क्रिकेट बघतेस तू? मी नाही फार बघत, त्यामुळे मला पटकन नाव नाही आठवत आहे. पण आपल्या देशात माणसं असतात बाळा. आपल्या जगात, आपल्या दुनियेत मुळात माणसं असतात. त्यांचं पुढे जे काही होतं ते तो खरा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर तुम्ही सोल्युशन काढावं अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे बेटा. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. यानंतर मी जे आपल्यासाठी शूट करून, खरं तर मी
शूट केलं आहे आणि ते इथे आज दाखवावं अशी माझी इच्छा झाली. मी जिचं नाव घेतलं शमीमा अख्तर. शमीमा ही फार सुंदर गायिका आहे, फारच अफलातून तिचा आवाज आहे. बंदीपुरा नावाचं गाव, मी ह्याचं थोडंसं स्क्रीन प्लेसारखं सांगतो कारण मी फिल्म मेकर आहे शेवटी. बंदीपुरा नावाचं गाव आहे जिथे आदल्या दिवशी 2 एन्काउंटर झालेत. त्या दिवशी सर्च ऑपरेशन चालू आहे. सगळीकडून इकडून तिकडून मोठमोठ्या सैन्याच्या गाड्या फिरत आहेत आणि त्याच गावातल्या एका वळणावर आम्ही बसलो आहे आणि तिथे बसून आम्ही मानवी कुवतीला माहीत असलेली सर्वात अफाट अशी प्रार्थना तिथे आम्ही गायली. शमीमाच्या आवाजात गोदावरीच्या काठी आज ती वाजावी अशी माझी इच्छा होती. मी फार वयानं अनुभवानं छोटा आहे, माझ्याकडून काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करा. मला या व्यासपीठाचा वापर आजच्या काळाचं मंडन नोंदवून ठेवण्यासाठी करायचा होता. बाकी माझा काही उद्देश याच्या मागे नव्हता. मी फिल्म्सविषयी बोलू शकलो असतो पण ते मी कधीही पुढे बोलू शकतो. आज मला ह्या परिस्थितीविषयी बोलायचं होतं कारण हे नीट राहिलं तर फिल्म आहेत आणि आपण आहोत आणि पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण ज्ञानेश्वरांचं पसायदान शमीमाच्या आवाजात आता ऐकणार आहोत. तिचे काही शब्द, त्याचे उच्चार चुकू शकतात अर्थातच, तिची भाषा मूळ भाषा वेगळी आहे, पण तिची भावना ॲब्सोल्युटली चुकलेली नाही आहे. आणि माझी आय फील प्राऊड, ह्याच देशाचा मला गर्व आहे की ज्या देशात गोदावरीच्या काठावर हे वाजवता येतं आणि हा देश असाच आपल्याला ठेवायचा आहे अशी मी इच्छा करतो, प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. आपण आलात. थोडासा टोकाचा विषय घेऊन मी बोललो, तो शांतपणे ऐकून घेतलात. मला माहिती आहे काही जणांचा निषेध असेल, तुम्ही आत्ता नोंदवू शकता, नंतरही नोंदवू शकता. नसेल तर आनंदच आहे. थँक्यू सो मच. आपण तो व्हिडिओ लावू शकतो का मगाचा? धन्यवाद. जय हिंद. जय हरी माऊले. वसंत व्याख्यानमालेचं आजचं 9वं पुष्प. संध्याकाळपर्यंत रसिक श्रोत्यांना भीती वाटत होती की आज वरुणराज येतो की नाही, पण गोदामाईने वरुणराजाला सांगितलं होतं आज वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर वरुणराज बरसणार आहे. तो सुद्धा थांबला आणि रसिक श्रोत्यांसह तो सुद्धा आज वरुणराजांचं जे व्याख्यात आहे त्यांचं दे धडक बेधडक नवभारत जाणीवांच्या उणीवा याविषयी ऐकत होता. आणि ऐकता ऐकता रसिक श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता खरंच तो सुकावला. आपण नाशिककर सहकुटुंब सहपरिवार येत राहा, पण आजचं व्याख्यानाचं महत्त्वाचा विषय ज्या 2 चिमुकल्यांनी प्रश्न विचारले ते सुद्धा या वसंत व्याख्यानमालेची 102 वर्षाची परंपरा आहे. इथे बसलेले जे श्रोते आहेत ते सुद्धा आपल्या आजोबा आजींसह वडिलांसह सर्व येत होते. उद्या हीच पिढी सांगेल मी ह्याच व्याख्यानमालेत सुद्धा अशा वक्त्यांना प्रश्न विचारला होता. सोहमच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगणार होतं. वरुणराजजी, आपण आपल्या व्यस्त याच्यात वसंत व्याख्यानमालेच्या गोदावरीच्या काठावर स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकरांच्या शेरपासून सुरू केलेलं, बाबूराव बागुलांच्या कवितेतून आणि शेवटी ह्या आज व्याख्यानमालेचा राष्ट्रगीतापासून तर पसायदानापर्यंत असं झालेला आजचा हा क्षण अविस्मरणीय आहे. आपल्या सर्वांचे आभार. यानंतर संजय अडवतकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना व्यासपीठावर बोलवतो. गीत रामायण, ज्या नाशिक नगरीत लक्ष्मण सीता आले ते गीत रामायण यांच्या संजय अडवतकर यांच्या मुखातून ऐकूया. त्यांचा सत्कार करण्यासाठी विधितज्ञ अजयजी निकम यांना मी व्यासपीठावर बोलवतो आणि संजय अडवतकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. उद्याचं 10वं पुष्प प्राचार्य स्वर्गीय सुरेश मेहने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणार आहे. डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांचा विषय विकसित भारताच्या दिशेने वाटचाल, संधी आणि समस्या. आणि यानंतर बाबास थिएटर आयोजित रोटरी भक्तिगंगा महोत्सव ह्या व्यासपीठावरती होणार आहे. संजय अडवतकर यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी विधितज्ञ अजयजी निकम यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. गोदावरीच्या काठावरती गीत रामायण ऐकूया, मंत्रमुग्ध होऊया. अजयजी निकम सत्कार करतायत आजचे गीत रामायण. संजय अडवतकर, उल्हास कुलकर्णी,
आणि सर्व कलावंतांनी व्यासपीठावरती यायचं आहे. विधितज्ञ अजयजी निकम, संजय आळवतकर यांचा सत्कार करतायत. आणि काही क्षणातच ज्या गीत रामायणची आपण आतुरतेने वाट बघतो ते गीत रामायण आपण इथे ऐकणार आहोत. सर्व रसिक श्रोत्यांचे आभार. गोदामाईच्या साक्षीने ऐकूया अविस्मरणीय गीत रामायण मैफिल.